आधार कार्ड अपडेट ते इन्कम टॅक्स रिटर्नपर्यंतची ही कामे 31 मार्च पूर्वी उरका, नाहीतर होणार मोठा दंड. 31 मार्चपर्यंत तुम्हाला सुद्धा महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी लागतील. भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते आणि 31 मार्च रोजी संपते. या कालावधीलाच आपण अकाउंटिंग इयर किंवा फिस्कल इयर असे देखील म्हणतो. सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो आणि तो अर्थसंकल्प 1 एप्रिलपासून लागू होतो. चालू आर्थिक वर्षाच्या समारोपाची वेळ जवळ येत असताना महत्त्वाच्या गोष्टींबाबत जागृत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये महत्त्वाचे नियम, कायदे बदल आहेत आणि या गोष्टीची अंतिम मुदत जवळ येत आहे. तेव्हा 31 मार्चपर्यंत पुढील काही महत्त्वाची कामे तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी लागतील. प्रथम, मोफत आधार कार्ड अपडेट. आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 मार्च आहे. आधार कार्डधारक myAadhaar.uida.ia.gov.in या पोर्टलद्वारे मोफत अपडेट करण्याच्या सेवेचा लाभ घेऊ शकता, कारण त्यानंतर 14 मार्चपासून जे ग्राहक आधार कार्डमध्ये बदल किंवा अपडेट करतील त्यांच्यासाठी ₹50 शुल्क आकारले जाईल. हे शुल्क प्रत्येक आधार केंद्रावर आणि आधार कार्डच्या सर्व अपडेट्सवरही लागू होईल. दुसरा, पेटीएम पेमेंट बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकेद्वारे ऑफर केलेल्या सेवांशी संबंधित काही सेवांसाठी मुदत वाढवलेली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक ग्राहकांना 14 मार्चच्या अगोदर त्याचे पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. 15 मार्च नंतर पेटीएम बँक खात्यामध्ये निधी जमा करणे किंवा क्रेडिट व्यवहार करणे शक्य होणार नाही. तिसरा, फास्टॅग केवायसी. पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1 वाहन 1 फास्टॅग उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही 31 मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट न केल्यास तुमचे फास्टॅग खाते निष्क्रिय होऊ शकते. केवायसी अपडेट करण्याची वाहन मालकाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील. चौथा, कर बचत. 2023 ते 2024 या आर्थिक वर्षासाठी कर बचत पर्याय निवडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 असणार आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या उत्पन्नातून वाचविण्यासाठी योग्य त्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 31 मार्च नंतर तुम्ही गुंतवणूक केली तरी तुम्हाला या आर्थिक वर्षात आयकरातून सूट मिळणार नाही. नवीन प्रणाली आता 2023-24 या आर्थिक वर्षासाठी डिफॉल्ट आहे. आगाऊ कर पेमेंटचा चौथा हप्ता. 2023-24 आर्थिक वर्षात तुमच्या आगाऊ ॲडव्हान्स कराचा चौथा व अंतिम हप्ता जमा करण्यासाठी अंतिम मुदत 15 मार्च आहे. त्याचा वार्षिक कर ₹10,000 किंवा त्याहून अधिक आहे, त्यामुळे आगाऊ कर भरणे बंधनकारक आहे. पाचवा, 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी अपडेट इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे. 2023-2022-21 या आर्थिक वर्षासाठी सुधारित इन्कम टॅक्स ITR सबमिट करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 आहे. त्यांनी त्या आर्थिक वर्षासाठी एक रिटर्न भरले नाही किंवा सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करण्याची संधी असताना उत्पन्न अहवाल देणे चुकून राहिले असेल, त्या व्यक्तींनी 31 मार्च पर्यंत अपडेट आयकर रिटर्न सुधारित ITR भरण्याचे आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉक ज्ञान वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.